राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे आज कर्जत खालापूर दौऱ्यावर होते। येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत हा त्यांचा दौरा होता। या दौऱ्यात त्यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या, कार्यकर्त्यांशी संवाद साधला। अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा दौरा ठरला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी टाकळी येथे नव्याने उभारलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले। डॉक्टर सुनील पाटील यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केला होता। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सुनील पाटील यांना दिली आहे। डॉक्टर सुनील पाटील यांनी उभारलेले जनसंपर्क कार्यालय पाहून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कौतुक केले। या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमानंतर खासदार सुनील तटकरे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, येत्या 8 दिवसात युतीबाबत निर्णय होईल। कर्जत खालापूरमध्ये जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वात नेटाने पक्षाचे काम सुरू आहे। विधानसभेच्या काळात महायुती म्हणून त्यावेळी मी आलो नाही, पण आता मात्र मी कसर भरून काढणार असले ते म्हणाले। माझ्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आमच्यापेक्षा मोठ्या आहेत असाही उल्लेख त्यांनी आवर्जून केला। खासदार सुनील तटकरे यांचा दौरा यशस्वी झाल्याचे म्हटले जात आहे। मी कर्जत खालापूर तालुक्यातील माझ्या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांची जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेतली। माथेरान, खोपोली, कर्जत नगरपालिका, कर्जत खालापूर जिल्हा परिषद पंचायत समिती या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्याचा मी आज प्रयत्न त्या ठिकाणी केला। 2 भाग आहेत की युती कोणाबद्दल करावी, काय करावी याच्याबद्दलचं काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि मग त्याच्यानंतर उमेदवारांची निवड ती कशा पद्धतीने करावी या दृष्टिकोनातून आम्ही सखोल त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे। मला असं वाटतं येत्या आठवडाभरामध्ये या संदर्भातला युतीबाबतीतला निर्णय असेल। एकदा युतीचा निर्णय झाला मग पक्षाचे उमेदवार जे आपल्याला निवडायचे आहेत त्या प्रक्रियेला आम्ही त्या ठिकाणी वेग देणार आहोत। राज्यातल्या काही ठिकाणी अखेरच्या क्षणाला महायुतीमध्ये सुद्धा पक्षचिन्ह देऊन मैत्रीपूर्ण लढती झाल्या हे आपण काही मोजक्या मतदारसंघामध्ये अनुभवलं। तसं मलाही इथे करता आलं असतं, परंतु मी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे त्यावेळेला तशापैकी भूमिका मी काय स्वीकारली नाही। त्यानंतर सुधाकरजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी होण्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी घेतला। नेटानं पक्षाचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि मला विश्वास आहे की शिवधन विधानसभा मतदारसंघा इतकीच पक्षाचं बलस्थान, शक्तिस्थान हे कर्जत खालापूर हे दोन्ही तालुके असतील, विधानसभा मतदारसंघ असेल ते आहे। अशा वेळेला ज्या कार्यकर्त्यांच्यामुळे पक्ष बळकट होतो, बलवान होतो, पक्षाला गेले दीर्घकाळ या सगळ्या परिसरामध्ये सत्ता मिळते, त्यांच्या ज्यावेळेला निवडणुका येतात त्या निवडणुका माझ्या स्वतःच्या किंवा आदितीच्या निवडणुकापेक्षासुद्धा मोठ्या आहेत असं मानून मी पक्षाच्या सहकाऱ्यांच्या उमेदवाराच्या प्रचाराला येतो। यावेळेला मात्र ती मी कसर भरून काढणार आहे। भावना मला खूप चांगल्याच आहेत, मला आनंद आहे, कारण सुनील पाटलांनी सुद्धा एकेकाळी एकदा पोटनिवडणूक झाली त्यावेळेला मी पालकमंत्री होतो आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती त्यांनी लढवली होती, त्यांना यशही चांगलं मिळालेलं होतं। मधल्या कालावधीमध्ये आम्ही एकमेकाच्यापासून राजकीयदृष्ट्या दूर गेलो होतो, पण मध्ये सुधाभाऊंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत त्यांनी पक्षामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि आज कार्यालय ते सुरू करत आहेत, त्याचा मला आनंद आहे। दीपावलीच्या नंतरचं हे कार्यालय त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा आहेतच, पण या कार्यालयामध्ये येणारा जो नागरिक असेल तो नागरिक समस्या घेऊन येईल, पण जाताना हास्य वदनानं जाईल असं काम या कार्यालयातून होईल अशा माझ्या शुभेच्छा सुनील पाटलांना आहेत। बघा, निवडणुका तर लागल्यात, परंतु आदरणीय आमचे मार्गदर्शक आत्तापर्यंत आम्हाला गुरुवर राहिलेले तटकरे साहेब हे नेहमीच आदरस्थानी राहिलेत आणि त्यांनी मोठी जबाबदारी म्हणजे प्रदेश अध्यक्ष असताना त्यांनी जी काही जबाबदारी आज सर्वांच्या म्हणजे सुधाकर भाऊ घारे असतील आणि आमचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून ती मला जबाबदारी महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदी दिली, ही खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि म्हणून त्याचं भान ठेवून आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी उभारून खऱ्या अर्थाने एक जनतेची सेवा तर चालूच होती, की आपण
कुठल्या पक्षात म्हणण्यापेक्षा आपण कामाने आत्तापर्यंत दाखवून दिलं आहे का व्यक्ती तीच आहे, काम करणारी व्यक्ती आहे हे आपण आतापर्यंत दाखवून ह्या घरामध्ये का त्या घरामध्ये, त्यापेक्षा आपण कामाने ही पद्धती दाखवून दिलेली आहे. आणि म्हणूनच तटकरे साहेबांना माहिती आहे काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी तटकरे साहेब नेहमीच खंबीर उभे राहिलेले आहेत. आणि त्यांनी मला 2005 साला थेट जनतेनं नगराध्यक्षपदाची संधी त्यावेळेस दिली होती. आणि त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्ह्यामध्ये मी थेटमधला नगराध्यक्ष मला तो मान मिळाला. आणि आज देखील या ठिकाणी जी पक्षाने जबाबदारी दिली आहे आणि म्हणून हे जनसंपर्क कार्यालय आपण या ठिकाणी सुरू केले. आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे तटकरे साहेब आणि सर्व आमची सुधाकर भाऊ घारे असतील किंवा आमचे सर्व पदाधिकारी असे या ठिकाणी येऊन मला त्यांनी ज्या शुभेच्छा दिल्यात ह्यात मला बरंच काही मिळून गेलं आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.